कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोकाटे साहेबांची काही मी प्रतिक्रिया ऐकली नाही, परंतु अजितदादांनी मी प्रतिक्रिया ऐकली। त्यांनी सांगितलं हा सीझन आणि पुढचा सीझन तुमची आर्थिक परिस्थिती बघता हे काही शक्य नाही, ते कायमची कर्जमाफी करणार नाही असं काही सांगितलं नाही। आणि मुख्य त्यांचं सांगितलं अजितदादा तसं बोलले नाही। मला वाटतं आर्थिक परिस्थिती वर्ष 2 वर्षामध्ये नक्की आमची सुधारणार, कारण आमचं राज्य इतकं राज्य मोठं आहे होणार आणि सगळ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार। हे पैसे घेतात आणि शेतकरी ऐकलं नाही, ते म्हणतात की हे पैसे घेतात आणि मुलांची लग्न मला करतात। ते तुम्ही सांगितलं आता मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन। एक महत्त्वाचं चांगलं आहे की ते राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार असं आनंद आहे मला। दुसरं महत्त्वाचं त्या शक्तीपीठ मार्गाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी त्या परवा मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला शक्तीपीठ रस्ता करायचा आहे, लादायचा नाही, त्यांना शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन करेल। मी तुम्हाला सांगितलं की कुणीच सांगितलं हे विषय, मी त्या गाडीत होतो ना। खोटं बोलतायत। मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की अजितदादांनी ड्रायव्हरला विचारलं ही गाडी कोणाची, ती म्हणाली प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री, त्यांना कुठली गाडी ती भाड्याने दिली, त्यामुळे संताप अनावर झाला। पालकमंत्री आपला भाड्याच्या गाड्याने जातो, एसी चालूच होता, मी होतो ना त्या गाडीत। चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही। ते म्हणाले की 5 गाड्यांना यापूर्वी परवानगी दिलेली आहे, 2-3 मंत्री होतात जिल्ह्यातले, त्यांना 2-3 त्यांना न्यायाधीश येतात, महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यात येतात। 5 गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजे, 2 आहेत ती भाड्याने घेतात, ते बरोबर नाही। पैसे बी दिलेले आहेत। लगेच आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिष्टाच्या सचिव आपल्या म्हैसकर मॅडमला फोन लावला, त्यांनी आजच्याच परवानगी द्या। काय बघितलं 5 गाड्या आपल्याला VIP लोकांना येणाऱ्या महालक्ष्मी दर्शनाला मिळाल्या, तर एसी बंद नव्हता, हातात चूक आहे। पालकमंत्री भाड्याच्या गाडी भेटतात, त्यांच्याबद्दल त्यांना राग आला।